तर या रथावरती भगवंतांना तिथे घेऊन नेलं जातं. तर हा जो उत्सव आहे आजचा नाही आहे, लाखो लाखो वर्षापासून हा उत्सव चालत आलेला आहे. जो कोणी ह्या रथयात्रेमध्ये सहभागी घेतो ना, भगवंत त्याच्यावरती विशेष कृपा करतात. आणि भगवान श्रीकृष्ण ज्यावेळी त्यांची स्वतःची कथा ऐकायला लागले, तर भगवंतांचे एकदम भाविभोर झाले आणि त्यांचे डोळे एकदम मोठे मोठे झाले. त्यांचे हात आपल्या शरीरामध्ये गेले, पाय त्यांच्या शरीरामध्ये गेले. त्या व्यक्तीला कसं वाटतं या रथयात्रेत येऊन, किंवा त्याचा उत्सवाचा अनुभव काय सांगाल तुम्ही? परंतु बाकीचे जे उत्सव आम्ही सगळे मंदिरात साजरे करतो, पण हा रथयात्रेचा एकच असा उत्सव आहे की जो आम्ही रस्त्यावरती साजरा करतो. तर 19 जुलैला हे रथयात्रा आहे आणि ह्याचं आमचं आता प्रिपरेशन खूप जोरदारमध्ये चालू आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे. नमस्कार, मी पल्लवी दिवटे आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आय लव्ह नगरच्या स्टुडिओमध्ये. ओडिसातील पुरी येथील होणारी भगवान जगन्नाथ यात्रा ही जगभर प्रसिद्ध आहे. दरवर्षी ही यात्रा आषाढ महिन्यात निघते किंवा सुरू होते. अहिल्यानगरमधूनही ही यात्रा काढण्यात येते आणि आपल्यासोबत उपस्थित आहेत इस्कॉन अहिल्यानगरचे अध्यक्ष गिरीवरधारी प्रभू. नमस्कार सर. हरे कृष्ण. सर, अनेक लोकांना माहिती आहे जगन्नाथ यात्रा काय आहे. त्यांनी बऱ्याच वेळेला अनेक लोकांनी त्याच्यामध्ये भागही घेतला आहे, रथही ओढलेला आहे, पण तिचे खरे आध्यात्मिक कारण आजही लोकांना माहिती नाहीये. पण जगन्नाथ यात्रा म्हणजे नेमकी काय आणि तिचे खरे महत्त्व काय आहे हे तुम्ही लोकांना काय सांगाल? तर आपल्याला माहिती आहे की जसं महाराष्ट्रामध्ये विठ्ठल रुक्मिणी खूप प्रसिद्ध आहे, तसं ओरिसामध्ये जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी यांचं खूप मोठं असं भव्य मंदिर आहे. तर तिथं त्या मंदिरामध्ये जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी वर्षातून एकदा बाहेर येतात रथावरती आणि त्यांचा एक उत्सव होतो ज्याला पहंडी म्हणतात. तर याचं खूप महत्त्व आहे. पहंडी करत भगवंतांना रथावरती ठेवलं जातं आणि त्या श्री मंदिरापासून ते गुंडीच्या मंदिरापर्यंत जवळजवळ 2.5-3 किलोमीटरचा रस्ता आहे. तर या रथावरती भगवंतांना तिथे घेऊन नेलं जातं. तर हा जो उत्सव आहे आजचा नाही आहे, लाखो लाखो वर्षापासून हा उत्सव चालत आलेला आहे. आणि दरवर्षी आपण बघतो की याच्यामध्ये जवळजवळ 10 ते 15 लाख लोक ह्याच्यामध्ये सहभागी होतात रथयात्रेमध्ये. आणि याचं महत्त्व असं आहे की जो कोणी ह्या रथयात्रेमध्ये सहभागी घेतो ना, भगवंत त्याच्यावरती विशेष कृपा करतात. तर म्हणून हा खूप विशेष उत्सव आहे आणि त्याच आधारावरती आपण पण इस्कॉनच्या माध्यमातून सगळीकडे हे रथयात्रा साजरी करत असतो. आता भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा महाराणी यांचे स्वरूप नेमकी काय आहे आणि वर्षातून एकदा यांचं रथयात्रावर विराजमान होतात हे, तर भक्तांसमोर ते त्याच दिवशी का येतात किंवा रथावर विराजमान का होतात? तर हे भगवंतांचं जे जगन्नाथजींचं जे स्वरूप आहे खरोखर खूप विशेष आहे की जनरली लोक ज्यावेळेस पहिल्यांदा पाहतात भगवंतांना तर ते प्रश्न विचारतात, हे काय आहे, आम्ही कधी बघितलं नाही असं. तर जगन्नाथ बलदेव आणि सुभद्रा महाराणी जे आहेत ना, हे स्वतः कृष्ण बलराम आणि त्यांची बहीण आहे. तर ह्याच्या पाठीमागे एक छोटीशी लीला आहे की ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण द्वारकेमध्ये होते, तर द्वारकेमध्ये असताना ते 16,108 राण्यांनी रोहिणी मातेला ज्यावेळेस प्रार्थना केली की कृपया आम्हाला भगवान श्रीकृष्णांच्या लीला सांगा बालपणीच्या. तर त्यावेळी सगळे एका हॉलमध्ये बसले होते आणि त्यांनी सांगितलं की कृष्ण बलराम आले नाही पाहिजे. सुभद्रेला सांगितलं तुम्ही इथं गेटवरती उभा राहा. मग रोहिणी माता भगवान श्रीकृष्णांच्या सगळ्या लीलांचं कथन त्या ठिकाणी करत होते आणि रोहिणी माता एवढे त्याच्यामध्ये ॲब्झॉर्ब झाले की त्यांना समजलं नाही कृष्ण बलराम कधी आले आणि ते पण त्यांची कथा ऐकायला लागले. आणि भगवान श्रीकृष्ण ज्यावेळी त्यांची स्वतःची कथा ऐकायला लागले, तर भगवंतांचे एकदम भाविभोर झाले आणि त्यांचे डोळे एकदम मोठे मोठे झाले. त्यांचे हात आपल्या शरीरामध्ये गेले, पाय त्यांच्या शरीरामध्ये गेले. आणि ते जे रूप तयार झालेलं आहे, ते रूप म्हणजेच जगन्नाथ बलदेव आणि सुभद्रा महाराणींचे आहे. आणि त्यावेळी नारद मुनींनी ते रूप पाहिलं आणि त्यांनी विनंती केली की तुम्ही याच रूपामध्ये कलियुगामध्ये लोकांना तुम्ही दर्शन द्या. तर म्हणून हे जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी दुसरे तिसरे कोणी नाही, तर हे स्वतः कृष्ण बलराम आणि त्यांची बहीण सुभद्रा आहे. तर हे तिघजण या रथावरती येतात. जसं की तुम्ही सांगितलं की भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा या वर्षातून एकदा रथावर विराजमान होतात,
पण नेमकं त्यांचं जे स्वरूप आहे ते कुठलं स्वरूप आहे, म्हणजे त्यांना जे घडवलं गेलेलं आहे ते कुठल्या ह्याच्यामध्ये घडवलं गेले? तर जनरली शास्त्रामध्ये ना 8 प्रकारचे अ, वस्तूंपासून आपण भगवंताचे विग्रह बनवतो. पण हे जगन्नाथजी त्याच्यापैकी जे आहे, जे लाकडापासून बनवले जातात. तर त्याचं कारण असं आहे, की शास्त्रामध्ये त्याची खूप मोठी लीला दिलेली आहे. परंतु इंद्रद्युम्न नावाचे जे राजा होते पहिल्या वेळेस, तर त्यांना हे लाकडाच्या स्वरूपामध्ये अ, भेटलं होतं, की समुद्रामध्ये 3 लाकडाचे ओंडके वाहत आले होते. हं. आणि मग त्यांना असा आदेश दिला, की या लाकडापासून तुम्ही भगवंतांचे विग्रह बनवा. आणि म्हणून पहिले जे भगवंताचे विग्रह झाले, ते लाकडापासून बनवतात. आणि दर 12 वर्षानंतर नवकलेवरम नावाचा एक उत्सव होतो, की ज्याच्यामध्ये हे विग्रह पुन्हा नवीन बनवले जातात. म्हणजे दर 12 वर्षांनी तुमचं म्हणणं आहे, की हे विग्रह नवीन बनवले जातात, हो. त्यांना घडवलं जातं. हो, जगन्नाथपुरीमध्ये. पण दर 12 वर्षांनीच का सर? म्हणजे असं का? ते नवकलेवरम नावाचा उत्सव आहे त्याचा. म्हणजे दर 12 वर्षांनी हा होतो. हो. आता असंही म्हटलं जातं, की भगवान जगन्नाथाचे रथावर दर्शन घेतल्याने महान आध्यात्मिक लाभ मिळतो. पण याबद्दल शास्त्रामध्ये नेमकं काय सांगितलंय? शास्त्रामध्ये खूप महत्त्व सांगितलेलं आहे याचं, की डायरेक्ट शास्त्रामध्ये एक श्लोक येतो, तर त्याच्यामध्ये म्हणलेलं रथेच वामनं दृष्टा पुनर्जन्म न विद्यते. तर जो कोणी व्यक्ती भगवान जगन्नाथजींचं रथावरती आरूढ असलेलं रूप ज्यावेळेस पाहतो, तर अशा व्यक्तीला या जगामध्ये पुन्हा जन्म होत नाही. म्हणजे काय आहे, की ॲक्च्युअली शास्त्रानुसार आपण पाहिलं, आपण सर्व जीवात्मे आहोत, जे भगवंताच्या धामामध्ये होतो, इथं आलेलो आहोत. आणि इथं येऊन व्यक्ती जो आहे ना, जन्म घेतो, परत मृत्यू होतो, मृत्यूनंतर पुन्हा दुसरं शरीर घेतो. तर याला जन्ममृत्यूचं चक्र असं म्हणलेलं आहे. परंतु या रथयात्रेचं वैशिष्ट्य असं आहे, की जो कोणी हे रथयात्रेचं भगवंतांचं दर्शन घेईल रथावर आरूढ असताना, किंवा त्यांचा रथ ओढेल, तर त्या व्यक्तीला या जन्ममृत्यूच्या चक्रातून कायमस्वरूपी सुटका प्राप्त होते आणि डायरेक्ट तो भगवंताच्या धामाची प्राप्ती करतो. तर हे खूप विशेष महत्त्व शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे या रथयात्रेचं. म्हणून प्रत्येकाने या रथयात्रेमध्ये आलं पाहिजे आणि हा रथ ओढला पाहिजे. नाही, तुमचं म्हणणं असं आहे, की रथ ओढल्याने भाग्यवान असं ठरतो आपण. म्हणजे श्रीकृष्णाचा रथ ओढायला पण भाग्यच लागतं. येस. बरोबर. नेक्स्ट प्रश्न असा आहे माझा, की आज जगभरात इस्कॉन मंदिरामध्ये जगन्नाथ यात्रा मोठ्या उत्साहाने साजरा केली जाते. आता या उत्सवाचे वैशिष्ट्य नेमकं काय आहे? आणि तसेच प्रथमच येणाऱ्या व्यक्तीला, आता बरेच लोक सर येतातच, प्रश्नच येत नाही. पण जो पहिल्यांदा या रथयात्रेत येतो, त्या व्यक्तीला कसं वाटतं या रथयात्रेत येऊन, किंवा त्याचा उत्सवाचा अनुभव काय सांगाल तुम्ही? तर पहा, की जे इस्कॉनमध्ये अनेक उत्सव साजरे करतो आम्ही. परंतु बाकीचे जे उत्सव आम्ही सगळे मंदिरात साजरे करतो. पण हा रथयात्रेचा एकच असा उत्सव आहे, की जो आम्ही रस्त्यावरती साजरा करतो. आणि म्हणून हे खूप विशेष उत्सव आहे. हं. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे, की या रथयात्रेमध्ये सगळेजण सामील होऊ शकतात. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही. कुठल्या जातीचा असो, धर्माचा असो, स्त्री असो, पुरुष असो, आबाल असो, वृद्ध असो. प्रत्येकाला या रथयात्रेत सहभागी होण्याचं भाग्य प्राप्त होतं. तर हा सगळ्यांसाठी असणारा उत्सव आहे. आणि दुसरं, जो कोणी एकदा जरी या रथयात्रेत आला, तर त्याला खूप विशेष असा अनुभव प्राप्त होतो. विशेषतः इस्कॉनच्या रथयात्रेमध्ये जे आहे ना, जोरदार असं भगवंताचं हरिनाम संकीर्तन होत असतं. तर त्या संकीर्तनामध्ये, नृत्यामध्ये लोक भाग घेतात, आहे ना, भगवंताचा रथ ओढतात आणि शेवटी सगळ्यांसाठी महाप्रसाद असतो. तर हा एक विशेष अनुभव सगळ्या लोकांना प्राप्त होते याच्यामध्ये. खूप छान सर. आता या वर्षी सुद्धा 19 जुलैला इस्कॉन अहिल्यानगरतर्फे आपण एक भव्य रथयात्रा आयोजन केले भगवान जगन्नाथाचे. पण या यात्रेची माहिती तुम्ही अहिल्यानगरकरांना कशी द्याल? आणि काय सांगाल, की ह्याच्यात सहभागी होण्यासाठी तुम्ही त्यांच्याकडे काय निरोप द्याल? तर मी सर्वप्रथम तर सगळ्यांना अ, याच्यासाठी आव्हान देतो, की तुम्ही सर्वजण या रथयात्रेमध्ये सामील व्हा. तर 19 जुलैला हे रथयात्रा आहे आणि ह्याचं आमचं आता प्रिपरेशन खूप जोरदारमध्ये चालू आहे, ह्याची तयारी. आणि हे जे रथयात्रा आहे, 19 तारखेला जे श्री मार्कंडेय संकुल आहे, तर या मार्कंडेय संकुलामधून हे निघणार आहे दुपारी 2 वाजता.
आणि परत पूर्ण शहरामध्ये फिरून पुन्हा त्या 7 वाजता त्याची सांगता होईल श्री मार्कंडेय संकुल इथं. तर मी सर्व अहिल्यानगरकर जे आहेत त्यांना मी आवाहन करतो की सगळ्यांनी ह्या रथयात्रेमध्ये या 19 तारखेला दुपारी 2 वाजता आणि या रथयात्रेमध्ये सहभागी व्हा. आणि शेवटी आल्यानंतर जो महाप्रसाद होईल त्या महाप्रसादाचं पण आयोजन आम्ही केलेलं आहे. जवळजवळ 5,000 पेक्षा जास्त लोकांसाठी आम्ही हे महाप्रसाद बनवत आहोत आणि त्याच्यामध्ये त्यांनी सर्व कुटुंबाला घेऊन आले तर आम्हाला खूप आनंद होईल. जसं की तुम्ही म्हणताय की 5,000 लोकांसाठी तुम्ही सगळी सोय करून ठेवली. सर ती सोय कशी केली? म्हणजे तुमची तयारी कधीपासून चालू असते या यात्रेसाठी? तर आम्ही जवळजवळ एक 15 दिवसापूर्वीच याची तयारी चालू केलेली आहे. तर सर्व भक्तजण याच्यामध्ये सहभागी आहेत आणि काही आम्ही केटरर्स मार्फत हे बनवतो आणि हे आम्ही भगवंतांना अर्पण करतो. हा जे काही भोग बनवतो ज्याच्यामध्ये कांदा लसूण नाही आहे, असा शुद्ध पद्धतीने बनवला जातो, भगवंतांना भोग लावला जातो आणि तो प्रसाद म्हणून वितरित करतो. तसंच याच्यामध्ये हे जे पूर्ण जे प्रोसेशन असणार या प्रोसेशनमध्ये सुरुवातीला भालदार चोपदार घोड्यावरती असतात, त्याच्यानंतर गौरनिताईचा रथ असतो, त्याच्यानंतर कीर्तन करणारे भक्तांचा समूह असतो. तर याची सगळी टीम आम्ही तयार केलेली, त्याची प्रॅक्टिस आमची चालू आहे आणि सगळ्यांना आमंत्रण पत्रिका आम्ही सगळीकडे आता वाटायला सुरुवात केलेली आहे. तर असं जोरदार तयारी चालू आहे. रांगोळी पण काढली जाते पूर्ण 4 किलोमीटरच्या रस्त्यावरती. तर असं आम्ही सुंदर अशी तयारी सुरू केलेली आहे. सर मला अजून एक असा प्रश्न विचारायचा आहे की दरवर्षी ही रथयात्रा जी आहे ती आषाढ महिन्यातच निघते. तर त्याचं कारण तुम्ही सांगू शकता की आषाढ महिन्यातच का बरं ही रथयात्रा काढली जाते? कारण या रथयात्रेच्या अगोदर एक उत्सव असतो ज्याला स्नान यात्रा म्हणतात. तर जो स्नान यात्रा भगवान जगन्नाथजींचा जो आहे तो जन्मदिवस आहे आणि त्याच्यानंतर 15 दिवस अनावसर असतो की ज्याच्यामध्ये भगवंत दर्शन देत नाही आणि मग भगवंतांना नंतर सुंदर असं पेंटिंग केलं जातं आणि मग भगवंत दर्शन देण्यासाठी 15 दिवसानंतर या रथावरती येतात. तर नगरकर अनेकांनी ही जगन्नाथ रथयात्रा पाहिली, पण आज त्याचं आध्यात्मिक आणि खरं कारण काय आहे ते आपल्याला समजलं आहे. तर मी गिरिवरधारी प्रभूंचे खूप खूप आभार मानते आणि आय लव्ह नगरकडनं तुम्हाला खूप खूप शुभ इच्छा देते. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ.